तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज मी बनवणार आहे बघा, आता नवीन वर्षाचा आंबा आलेला आहे, तर आंब्याची हिरवी चटणी। तर चला मग आपण चटणी करूया। तर त्यासाठी बघा मी घेतलेले आंबावरची साल काढून घेतली आणि त्याची अशी बारीक बारीक काप केली। आणि त्यासाठी बघा कांदा पण घेतलेला आहे आणि ही बघा कोथिंबीर पण घेतलेली आहे। तर चला आता आपण चटणी करूया। तर त्यासाठी बघा मी आता मिक्सरमध्ये करणार आहे। तर आपल्याला कैरी आहे ना मिक्सरमधून काढून घ्यायची आपल्याला बारीक। हे बघा आधी मी कैरी काढून घेते। तर ही बघा आपली कैरी अशी बारीक झालेली आहे आता। तर याच्यामध्ये नाही का आपल्याला आता हा बारीक चिरलेला कांदा आपल्याला कैरीमध्ये टाकून द्यायचा आहे। आणि याच्यामध्ये नाही का आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे, आपल्याला जेवढं लागते तेवढं। आणि याच्यामध्ये नाही का आपल्याला चवीनुसार लाल तिखट पण टाकून घ्यायचं आहे, तुम्हाला जसं आवडतं। आणि याच्यामध्ये नाही का थोडेसे जिरे पण टाकायचे। आणि लगेच आपल्याला चवीनुसार आपण त्याच्यामध्ये थोडी साखर पण टाकून घ्यायची आपल्याला। साखरेमुळे ना चव खूप मस्त येते। आणि त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हे बघा अशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आपल्याला। आणि सगळं टाकल्यानंतर आपल्याला एकदा फिरून घ्यायचं। आणि फिरून पण असं घ्यायचंय ना, एकदम असं जाडसर आपण खलबत्त्यामध्ये वाटतो ना, एकदम तसंच घ्यायचं। हे बघा थोडंसं कमी जास्त बंद आणि कारण जास्त वाटलं ना तर आपला कांदा आहे ना खूप बारीक होऊन जातो। तर आपल्याला बारीक नाही होऊ द्यायचंय, कसं हे बघा असं जाडसर जाडसर वाटलं पाहिजे, असं मोठं मोठं। तर हे बघा हे असं एवढं मोठं वाटायचं आपल्याला। उन्हाळा सुरू झाला आणि आपल्याला असं वाटते की आता मस्त कैरीची चटणी वगैरे असं खायला, थंड ताक दही, पण त्यामध्ये जर कैरीची चटणी असली ना खूप भारी वाटते। तर याला नाही का आपल्याला आता तडका द्यायचा आहे। तर त्यासाठी आपण एका कढईमध्ये छोटंसं हे बघा तेल घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय। तर याच्यामध्ये गरम केल्यानंतर आपल्याला नाही का चवीनुसार जिरे मोहरी तडका देण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे। तर हे बघा मी मोहरी घेतलेली आहे आणि हे जिरे पण आहे। तर तेल अजून आपलं तापलं नाही, तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे पूर्ण। तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया। आहे का मोहरी टाकलेली आहे। आणि मोहरी टाकल्यानंतर लगेच आपण जिरे पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये। जिरेच्या नंतर आपल्याला कोथिंबीर पण टाकून घ्यायची। त्यानंतर लगेच आपण कढीपत्ता पण टाकणार आहोत। आणि हे आपला तडका आहे ना आपल्याला असा वरून टाकायचा आहे, म्हणताना आपली चटणी अजून भारी लागेल। तर हे बघा आपलं तेल आणि आपला तडका आता मस्त झालेला आहे। आता हा जो तडका आहे ना आपल्याला हे, तर ही बघा आपली चटणी कैरीची मस्तपैकी झालेली आहे आता। तर चटणी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कोणी नवीन असेल ना सबस्क्राईब पण करा। आणि तुम्ही करून बघा, तुम्हाला जर आवडली असेल ना नक्की मला कमेंटमध्ये सांगा। नमस्कार।